नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवरच्या 75व्या भागात तुमचं स्वागत. 4 महिन्यांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास आज अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलाय. 4 महिन्यात जनहिताच्या जवळपास 150 पेक्षा जास्त विषयांवर आपण चर्चा केली. घडामोडींचं सखोल विश्लेषण केलं. तुमचं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहू द्या, कारण हा आहे तुमच्या हक्काचा प्राईम टाईम. आजच्या भागात आपण 2 महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडतायत. एकीकडे शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचे राजकीय नाट्य रंगलेलं असताना दुसरीकडे शिवसेनेच्या 2 गटांमध्ये दर्जाहीन भाषेचा वापर करण्याची स्पर्धा रंगली आहे. तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या लाखोंच्या पोशिंद्याची, अर्थात बळीराजाची. तर पहिल्या बातमीकडे वळूया. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना आज अटक झाली आणि न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांची ठाणे तुरुंगात रवानगी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जाहीर सभेतून शिवीगाळ करणं दळवींच्या अंगाशी आलं. काही अज्ञातांनी आज संध्याकाळी त्यांच्या गाडीचीही तोडफोड केली. ठाकरे गट मात्र दत्ता दळवींच्या भूमिकेशी सहमत आहे. संजय राऊतांनी तर माध्यमांशी बोलताना तो आक्षेपार्ह शब्द पुन्हा उच्चारला. शिवाय आनंद दिघेंवर आधारित धर्मवीर चित्रपटातही तो शब्द असल्यानं त्या चित्रपट निर्मात्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान मोठ्या संख्येनं मुलुंड कोर्ट परिसरात जमलेल्या ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण पसरलं होतं. हे कमी की काय, तर दत्ता दळवींच्या अटकेनंतर काल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर केलेल्या टीकेवरून वातावरण तापू लागलं. उद्धव ठाकरेंच्या व्हिडिओची चौकशीही सुरू असून कायदे तज्ज्ञांशी चर्चा सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी दिली आहे. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, नारायण राणे तेव्हाही केंद्रीय मंत्री होते, तेव्हा मात्र ठाकरे विरोधात नारायण राणेंनी केलेल्या भाष्यावरून नारायण राणेंना अटक करण्यात आली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंनाही नारायण राणेप्रमाणे आता अटक होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यावरूनच शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये आव्हान प्रतिआव्हानांची खडाजंगी सुरू झाली आहे. याच विषयाला धरून आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपण आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न होता, उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचा नालायक असा उल्लेख, जबाबदार नेत्यांनी अशा भाषेचा वापर करणे पटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. शिवसेनेत दुफळी माजून राज्यात सत्तांतर झालं. त्यामुळे येनकेन प्रकारे शिंदे गट आणि ठाकरे गटात नेहमीच कुठला न कुठला वाद सुरूच असतो. संधी मिळेल तशी उणीधुणी काढतात. कायद्याच्या कात्रीतही पकडण्याचा प्रयत्न करतात. प्रसंगी पातळी सोडून टीका करण्यापर्यंत मजल जाते. आज दत्ता दळवींना झालेली अटक हा त्यातलाच प्रकार. मात्र दत्ता दळवींवरून सुरू झालेलं राजकारण शिंदे गट आता उद्धव ठाकरेंपर्यंत नेणार का, त्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. पुन्हा एकदा ठाकरे शिंदेंचा सामना. दोनही गटात खणाखणी. शिवसेनेमध्ये पुन्हा रंगलं शाब्दिक वॉर. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये नव्यानं वादाची ठिणगी पेटली आहे. निमित्त ठरलं शिवसेनेच्या ठाकरे गटातील माजी महापौर दत्ता दळवींना भांडूप पोलिसांनी केलेली अटक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जाहीर सभेतनं आक्षेपार्ह शब्द वापरल्याच्या आरोपावरनं दत्ता दळवींना अटक झाली.
कोर्टानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राजस्थानमधल्या प्रचारात एकनाथ शिंदेंचं हिंदू हृदय सम्राट असं पोस्टर झळकल्यानंतर दत्ता दळवींनी भाषणात अपशब्द वापरले. आणि आम्ही सगळं बघितलेलं आहे. एकनाथ शिंदे काय होता, एकनाथ शिंदे होता कुठे, काय करत होता, हे आम्ही स्वतः बघितलेलं आहे. नाव बाळासाहेबांचं वापरायचं. आता मध्ये तर गुजरातमध्ये हिंदू हृदय सम्राट. अरे तुला हिंदू हृदय सम्राटाचा अर्थ तरी माहित नाही का? याच वक्तव्यानंतर दळवींना अटक झाली. मग मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलीस स्थानकाबाहेर जमा झाले होते. संजय राऊतांनी सुद्धा दळवींची बाजू उचलून धरत दत्ता दळवींचा गुन्हा काय असा सवाल उपस्थित केला. दत्ता दळवी यांचा गुन्हा काय आहे? त्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेच्या लोकभावना या भांडूपमधल्या एका मेळाव्यात व्यक्त केल्या. गद्दार हृदय सम्राटांनी स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेणे हा वीर सावरकर जे हिंदू हृदय सम्राट त्यांचा अपमान आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. आणि त्याबद्दल खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गुन्हा दाखल व्हायला हवा. सूडबुद्धीनं आणि आकसापोटी दत्ता दळवींवरती कारवाई केली जात असून सुप्रिया सुळेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे अब्दुल सत्तार आणि फायरिंग करणारे सदा सरवणकर यांना वेगळा न्याय का असा सवालही ठाकरे गटाकडनं उपस्थित होतोय. प्रकाश सुर्वे यांचा मुलगा असेल, आमदार सदा सरवणकर यांनी केलेली पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग असेल, ह्या त्यांच्या केलेल्या कृत्यांना कोणती शिक्षा नाही किंवा कोणती पोलिसी कारवाई नाही. मुजोरगिरी दादागिरी चालणार नाही. हे माझं सरकार येईल. ज्या प्रकारे आम्हाला खोट्या केसेसमध्ये अटक केलं जाते हे सगळं हे जे सत्ताधारी बसले तर मंत्रालयामध्ये त्यांना सुद्धा अशीच अटक केली जाईल, पण त्यांना बेल मिळणार नाही. एवढी चुकीची कामं त्यांनी केली. दत्ता दळवींना कोठडी मिळाल्यानंतर आता उद्धव ठाकरे सुद्धा निशाण्यावरती येतात. राज्यात अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची बाजू मांडताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवरती कठोर शब्दात टीका केली होती. आज माझ्या राज्यातला शेतकरी संकटात असताना, गारपीट अवकाळीच्या संकटात असताना जो माणूस स्वतःच्या घराची काळजी न करता बेपर्वाईने दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो, असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक आहे. आणि हेच वक्तव्य उद्धव ठाकरेंना भोवण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचारही सुरू आहे. उत्पादन शुल्क मंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाईंनी तसे संकेतच दिले. जे स्टेटमेंट व्हिडिओ क्लिप आणि ऑडिओ क्लिप माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची आहे, ज्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांचा तिने अशा पद्धतीचा जो असंसदीय आणि जो शब्द आपण उच्चारूही शकत नाही अशा शब्दाचा प्रयोग केलेला आहे. कायदे तज्ञांचा, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा याच्या बाबतीत मी चर्चा करून या बाबतीत योग्य निर्णय किंवा कारवाई करण्याच्या बाबतीत आम्ही विचार करत आहोत. तर वाकडं बोलणाऱ्यांना जशास तसं उत्तर मिळेल असाही इशारा एकनाथ शिंदे गटाकडनं दिला जातोय. आम्ही टोमणे मारू, आम्ही शिव्या देऊ, मग पुन्हा छात्याला काढून बोलू, आम्हाला अटक करून तो दाखवा. नारायण राणेंनी काय चूक केली होती? मग त्यांनी बोललं तर त्याला अटक, आणि तुम्ही बोललं तर तुम्हाला माफ. एकीकडे उद्धव ठाकरेंवरती कारवाई करण्याच्या हालचाली शिंदे सरकारनं सुरू केल्या आहेत, तर दुसरीकडे सरकारमध्ये ताकद असेल तर कारवाई करा असं आव्हान ठाकरे गटानं दिलंय. उद्धवजी ठाकरे साहेब खरं बोललेले आहे, त्यामुळे त्यांना काय कारवाई करायच्या, तुमच्यात किती दम आहे, तुमच्यात किती ताकद आहे दाखवून द्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर टीका केल्याबद्दल तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक केलेली होती. त्याच धर्तीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली म्हणून उद्धव ठाकरेंवर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्टसह टीम 0 अवर एबीपी माझा. मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केल्यामुळे जेलची हवा खाणारे दत्ता दळवी 2005 ते 2007 पर्यंत मुंबईचे महापौर होते. त्याआधी सलग 3 वेळा त्यांनी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलंय. शिवसेनेत विभाग क्रमांक 7 चे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी पद भूषविले आहे. ते शिवसेनेचे उपनेतेही आहेत. याशिवाय एप्रिल 2022 मध्ये मालवणच्या तळगाव गावडेवाडी तलावाजवळ अनधिकृत बैल झुंजीचे आयोजन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला.
परत एकदा तुम्हाला आजचा प्रश्न सांगते. उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचा नालायक असा उल्लेख, जबाबदार नेत्यांनी अशा भाषेचा वापर करणे पटतं का? सोशल मीडियावर आज आपल्याला बऱ्याच प्रतिक्रिया आल्या आहेत, त्या बघूया. एक्सवरून रविप्रकाश पवार, उद्धव ठाकरे यांना कोणीही जबाबदार माणूस म्हणेना. एक्सवरून शंतनू गौतम, राग अशा पद्धतीनं व्यक्त करणं योग्य नाही. सगळ्यांनी पातळी ओलांडली आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं राजकीय खेळी खेळतोय. युट्यूबवरून राजेश मुळे खलनायक पण हिट झाला तर नालायक पण होईल. युट्यूबवरून विठ्ठल येवले, कोणत्याच नेत्याने अपशब्द अव्यवहार्य भाष्य करू नये. फेसबुकवरून प्रमोद काळे, अजिबातच नाही, पण सध्या उबाठा हे जबाबदार नेत्यांमध्ये गणले जातात का, हा खरा प्रश्न आहे. इंस्टाग्रामवरून गणेश शेलार, एखाद्याशी बरोबरी करता येत नसेल तर अशी वक्तव्य ऐकायला मिळतात. याकडे फारसे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. या उलट बोलणाऱ्या व्यक्तीचे महत्त्व कमी होते. राजकारणात एकमेकांवर टीका करण्याची पातळी खालवल्याचं चित्र आहे. ठाकरे गटाच्या 2 गटात शाब्दिक चकमकी झडत असताना आजच संजय राऊतांनी थेट राणे पिता पुत्रांवर टीका केली, तर नितेश राणेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. ये अब्दुल सत्तार नाम का मंत्री खुलेआम सुप्रिया सुले को गाली देता है. ये नारायण तातू राणे जो केंद्र में मंत्री है और उनके बेटे नेपाली बेटे हैं 2 उसको, हाँ, वो खुलेआम यहाँ आकर गाली देते हैं. हाँ, किसी भी शब्द का इस्तेमाल करते हो, उनके ऊपर एक्शन नहीं है. राणेंची मुलं काय आहेत ही महाराष्ट्राची जनता चांगल्या पद्धतीने ओळखते. पण संजय राजाराम राऊतला सांगेन, तुझं नाव लावून कोण कोण कुठे कुठे फिरतं, कुठल्या देशात तुला पप्पा बोलवतं, कुठल्या देशातले जातीचे शहराचे लोक तुला पप्पा बोलवत फिरतात. मग ह्याची पण यादी आम्हाला जाहीर करायला लागेल, फोटो सकट, व्हिडिओ सकट, आणि मग तोंड फुगून बसू नकोस. शिवसेनेच्या दोन्ही गटात सुरू असलेल्या वादावर आणि राजकारणात खालवलेल्या भाषेच्या स्तरावर बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत भाजप आमदार नितेश राणे. नितेशजी, आपलं स्वागत आहे 0 आवरमध्ये. खरं तर एकंदरीतच आज महाराष्ट्रात जे काही बघायला मिळतं आहे, ज्या भाषेचा वापर होतो आहे, काय म्हणाल तुम्ही त्याबद्दल? तरी अगर आपण लक्ष घातलं असेल किंवा आपल्याला जे जनतेची प्रतिक्रिया आपण घेतली आणि त्याच्यामध्ये जे कमेंट झालेत ते आपण बारकाईने अगर ते कमेंट्स आपण ही वाचून दाखवलेत, तर बहुतेक कमेंट्स ह्याच दिशेने आहेत की आज महाराष्ट्राच्या राजकारणाचं स्तर घसरण्याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे उबाटा या संघटनेमध्ये आलेली नैराश्य. आणि त्या नैराश्यापोटी ते सातत्याने कधी देवेंद्रजी फडणवीसांवर असेल, कधी आमच्यावर असेल, किंवा त्यांच्या विरोधकांवर प्रामुख्याने विचारांची लढाईची असते, कृतीची लढाई कृतीतून करायची असते. पण ह्यांच्याकडे ना विचार आहे ना कृती राहिलेली असल्यामुळे कधी ते देवेंद्रजींवर खालच्या पातळीची टीका करणार, कधी त्यांच्या शरीरावर टीका करणार, कधी आमच्यावर खालच्या पातळीची टीका करणार. ह्याचा एवढंच अर्थ होतो की आता सांगण्यासारखं, बोलण्यासारखं आणि दाखवण्यासारखं ह्यांच्याकडे काहीच नसल्यामुळे आणि स्वतःच्याच कृतीतून किंवा स्वतःच्या ह्याच सगळ्या गुणांमुळेच आज त्यांच्या संघटनेची जी काय अवस्था झाली आहे सरिताजी, ह्याच्यामुळे आज या पद्धतीची पातळी सातत्याने तुम्ही अगर एक कन्सिस्टन्सी बघितली असेल तर तुम्हाला उद्धवजीची भाषणं बघा, त्यांचे वक्तव्य बघा, संजय राऊतांची बघा, म्हणजे सगळे एकाच संघटनेचे लोक अगर सातत्याने हे अगर बोलत असतील तर त्या संघटनेच्याच मुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा आज
असंख्य वातावरण जे त्याला आपण म्हणतो ते खराब झालेलं आहे. नितीशजी, एक प्रश्न मला तुम्हाला विचारावासा वाटतो की सर्वात आधी संजय राऊत हे सकाळी प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बरेच त्यांचे आरोप असायचे, मात्र बिलकुल त्याला उत्तर द्यायला म्हणून कुठंतरी तुमच्या पक्षानं किंवा महायुतीनं तुमची नेमणूक केली असं दिसतंय आणि आता त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या मुद्द्यांपेक्षा थेट त्यामुळे कुठेतरी संजय राऊतांवर तुम्ही रोज बोलत असता आणि त्यामुळे आता सकाळची सुरुवातच राजकारणाची अशा पद्धतीनं होते. मग सरिताजी, ह्याचं उत्तर ह्याच्यात आहे की अगर संजय राऊतनी सकाळपासूनच अगर वैचारिक दृष्टिकोनातून अगर चर्चा सुरू केली, राजकीय टीका केली, तर त्याच्यावर कोणालाच हरकत नाही. मी परत सांगतो, विचारांची लढाई अगर विचारांनी लढायची असेल तर त्यासाठी पण आम्ही लोक तयार आहोत. पण अगर त्यांना असं वाटत असेल की ते उठसूट कुठला पत्रकारांच्या माईकवर थुकू शकतात, कोणालाही कुठल्याही केंद्रीय मंत्र्याला शिवी घालू शकतात, देवेंद्रजी असतील किंवा आमच्या नेत्यांवर खालच्या पातळीची टीका करू शकतात आणि मग त्यांना काहीच उत्तर भेटणार नाही, तर ह्या गोष्टीमध्ये मग त्यांना त्यांची चूक आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही राजकीय टीका करा, आम्ही कुठे कमी पडत असो तर त्याच्यावर तुम्ही आम्हाला विरोधी पक्ष म्हणून त्यांचा अधिकार आहे, पण तुम्ही खालच्या पातळीची टीका करत असाल. आता बाळासाहेब ठाकरेंची एक ठाकरी शैली होती, ती बाळासाहेबांपर्यंतच होती, पण त्याचं हे अर्थ होत नाही हे बाकीचे जे औषध नवशे सगळे हे आहेत ते पण त्याच खालच्या पातळीची टीका करणार आणि कोणीही गप्प बसून सहन करणार असं कुठेच नाही. एकीकडे नितेशजी, तुमच्या महायुतीनं असं सांगितलं होतं, सातत्यानं मुख्यमंत्री असोत, देवेंद्रजी असोत, हे सातत्यानं सांगत आले की आम्ही उत्तर आमच्या कामानं देऊ. तर असं काय घडलं की ज्याला करून आज तुम्हाला सर्वांना त्याच भाषेत उत्तर द्यायची गरज वाटते? समजा एका बाजूला आरोप झाले आणि दुसरी बाजू खरंच शांत राहिली, तर असं होऊ शकत नाही का? सरिताजी, आरोप अगर राजकीय दृष्टिकोनातून असेल तर सगळ्यांना मान्य आहे. आम्ही सरकारच्या कामाच्याच माध्यमातून उत्तर द्यायला आम्हाला आजही आवडतं, पण तुम्ही कधी देवेंद्रजींच्या शरीरावर टीका कराल, कधी त्यांच्या वैयक्तिक म्हणजे वहिनींपर्यंत पण पोचण्याची त्यांची मजाल झालेली, दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री माझे वडील असो, आमच्या कुटुंबावर खालच्या पातळीची टीका कराल. तुम्ही उद्धवजींची हल्ल्याची भाषणं तुम्ही ऐकली असेल, संजय राऊतांची तर आता ती सवय झालेली आहे. म्हणजे ह्यांना असं वाटतं की आम्ही आमच्या कामातून उत्तर द्यायचं, आम्ही राजकीय त्यांना उत्तरं द्यायची, पण त्यांनी पाहिजे ते बोलावं, पाहिजे ते आमच्या कुटुंबाला खालती खेचावं आणि खालच्या पातळीची टीका करावी आणि आम्ही गप्प बसून सहन करावं. असं काही गोष्टी आता राहिलेल्या नाहीयेत. ज्या दिवशी ह्यांची टीका राजकीय येईल, ज्या दिवशी हे आम्हाला विचारांची लढतील, तेव्हा तुम्हाला असं कुठेही उत्तर मिळणार नाही. तुम्ही आतापर्यंत तुम्ही सातत्य बघा, ते त्यांनी नेहमी पहिला वार त्यांनी केलेला आहे, पहिली सुरुवात त्यांनी केलेली आहे. कधीही भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीच्या आमच्या कुठल्याच नेत्यांनी आम्ही कोणीही कधीही त्या पद्धतीची भाषेचा वापर पहिला केला नाही. पण हो, पहिली अगर तिथून वार झाला असेल तर त्याच ताकदीने आणि सूद समेत परत देण्याची जबाबदारी ही आमची असते. खरं तर एकेकाळी आपण बघितलं होतं, जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा नारायण राणे हे तेव्हाही केंद्रीय मंत्री होते आणि त्यांना मात्र त्यांच्या एका भाष्यासाठी अटक करण्यात आली होती. आता आम्ही ऐकतोय की कुठंतरी उद्धव ठाकरे यांना सुद्धा त्यांच्या कालच्या भाषेसाठी अटक होण्याची शक्यता आहे. तुम्ही काय सांगाल? त्या शुभ दिवसाची आम्ही फार आतुरतेने वाट पाहतोय. म्हणून ज्या चौकटी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून ठरवून दिलेल्या होत्या आणि ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने राणे साहेबांना तेव्हा अटक केलेली, चूक झालेली उद्धव ठाकरेंची, की बाबा त्यांना हेही माहिती नव्हतं की बाबा स्वातंत्र्याचा अमृत काळ आहे काय वेगळा आहे, आणि त्याच्यावर राणे साहेबांचं एका केंद्रीय मंत्र्याचं वक्तव्य होतं, मी तिथे असतो तर, मी कानाफाडी गेलो असतो तर, तरीही
तो काही महाराष्ट्राच्या समोर उद्धव ठाकरेच्या सरकारने जो काही तमाशा केलेला ते सगळ्यांनीच पाहिलेला आहे. आता तीच परिस्थिती आज परत निर्माण झालेली आहे, जिथे उद्धव ठाकरेंनी आत्ताचे आमचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांबद्दलच तशा पद्धतीच्या खालची पातळीची टीका केलेली आहे. आता जसं आमचे शंभूराजे देसाईजींनी म्हटलं की टीडी सगळ्या पद्धतीचा अभ्यास आमचे पोलीस खातं करत आहे. मला वाटतं की अगर तो शुभ दिवस लवकर आला तर आम्हाला सगळ्यांना उद्धव ठाकरेंना अटक होताना बघायला मिळेल. नितेशजी, आपल्याकडे अगदी कमी वेळ आहे, त्यामुळे अगदी थोडक्यात मला हे शेवटचं उत्तर हवं आहे. आज दत्ता दळवींच्या गाडीची तोडफोड झाली, हे तुम्हाला योग्य वाटतंय का? अशा पद्धतीनं सत्तेत असणाऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हातात कायदा घेणे. एक, हिंसेचं समर्थन आम्ही कोणीही करत नाही. ज्यांनी पण कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीची कृत्य केलं असेल तर त्यांना शिक्षा भेटलीच पाहिजे, पण जनतेची पण भावना समजली पाहिजे. आज एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्या पदाला आज मान आहे, म्हणून त्यांच्या कोणी म्हणजे मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या वर प्रेम करणाऱ्या कुठल्याही समर्थकांनी अगर अशा पद्धतीचं रिएक्शन दिलं असेल तर मला विश्वास आहे आमचं पोलीस खातं कायद्याच्या चौकटीत राहून निश्चित पद्धतीने कारवाई करणार. धन्यवाद नितेशजी, आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका ही नेहमीच आक्रमक राहिली आणि जसं नितेश राणे म्हणाले तसं ते आपल्या भाषणातून विरोधकांचा खरपूस समाचार घेताना हळूहळू त्यांच्या ह्याच हल्लाबोलला ठाकरी शैली म्हणणे सुरू झाले. हाच बाणा शिवसैनिकांमध्येही रुजला, पण सद्यस्थितीत शिवसेनेची काही मंडळींनी मात्र राजकारण करताना भाषेचा आणि टीकेचा स्तर पब्लिक स्पेसमध्ये अगदी रसातळाला नेलाय. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर आता तुम्ही काय कौल दिला आहे, तो कौल पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचा नालायक असा उल्लेख, जबाबदार नेत्यांनी अशा भाषेचा वापर करणे पटतं का? एकूण 35,000 मतं आहे. 63% लोकांनी होय म्हटलंय, 37% लोकांनी नाही. आता इंस्टाग्रामवर बघूया, 5,000 मतं आली आहेत. 54% लोकांनी होय म्हटलंय, 46% नाही. एक्सवर 8,000 मतं आली आहेत. 25% लोकांनी होय म्हटलंय, 75% नाही. फेसबुकवर 4,000 मतं. 37% लोकांनी होय म्हटलंय, 63% नाही. शब्दांवरून विचार कळतात, विचारांवरून व्यक्तिमत्व कळतं असं म्हणतात. आजकाल आपले राजकारणी ज्या पद्धतीचे शब्द, जी भाषा सार्वजनिक ठिकाणी वापरत आहेत, त्यावरून त्यांचं व्यक्तिमत्व कसं असेल याचा अंदाज आपण लावू शकतोय. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जी भाषा वापरतात ती घरी कुटुंबासोबत ऐकताना सामान्य मतदारांना काय वाटत असेल याचा विचार करत असतील का? तेवढा विचार केला असता तर राजकारणाची, वादविवादाची पातळी एवढी घसरली नसती, हे सुद्धा खरं आहे. शब्द तारू शकतात, शब्द मारू शकतात, एखाद्या खचलेल्या मनाला शब्द उभारी आणू शकतात. आपल्या संतांनी सुद्धा शब्दाचं सामर्थ्य सांगून ठेवलं आहे. तुकोबारायांनी तर शब्दांना धन म्हटलं आहे. मी जास्त काही बोलण्यापेक्षा आपण तुकाराम महाराजांची ही ओवीच सांगतो. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धनजन लोका. तुका म्हणे, पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. मात्र आज सार्वजनिक मंचावर बोलणारे हे कुणी आमदार आहेत, कुणी खासदार, कुणी आजी माजी मुख्यमंत्री. काय म्हणावं? आपले राजकारणी तुकोबा रायांच्या या शब्दांची तरी आठवण ठेवतील एवढी माफक अपेक्षा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.